ज्योती रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने संत्रीचा ज्यूस कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य 3 संत्री, अर्धी वाटी साखर, थोडंसं काळं मीठ, पाणी। हे मी 3 संत्री घेतलेले आहे। आज आपण याचा ज्यूस कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर या 3 संत्री मी अशा सोलून घेतलेल्या आहे आणि त्याची सालं काढून घ्यायची आणि त्याच्या जे आजूबाजूला ज्या समजा आपल्याला म्हणजे त्या साली असतात किंवा दसड्या असतात त्याही काढून घ्यायच्या। आणि आता आपण हे मिक्सर मधून घरच्या घरी कसं सोप्या पद्धतीने ज्यूस बनवायचं ते बघणार आहोत। आता हे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपल्याकडे म्हणजे ते लोणी किंवा ताक बनवण्याचं जे भांडं असतं त्या भांड्यामध्ये आपण ज्यूस बनवणार आहोत। आता त्यामध्ये आपण या सर्व फोडी घालून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये आपण थोडीशी साखर घालून घ्यायची आहे। आता आपल्याला हवी तशी घालू शकतो। आता मी 3 संत्री घेतली तर 3 चमचे मी साखर घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घ्यायचंय। मी माठातलं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बर्फही टाकू शकतो किंवा थंड पाणी पण घेऊ शकतो। आता आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये फिरवायचं आहे, पण मिक्सर मध्ये फिरवताना सारखं एकदम चालू करून नाही ठेवायचं। थोडंसं 1 सेकंद क्रश करायचं, परत मिक्सर बंद करायचं। अशा पद्धतीने आपण आता याचा ज्यूस बनवून घेणार आहोत। आता आपण मिक्सर मध्ये फिरवून घेतलेला आहे। अगदी जास्त बारीक लगदा नाही करायचा, नाहीतर मग त्याच्या ज्या बिया असतात त्या पण बारीक होतात, मग आपलं जे ज्यूस आहे ते थोडं कडवट लागू शकतं। मी आता हे एक म्हणजे भांडं घेतलेलं आहे आणि त्यावर ही चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण हे ज्यूस असं घालून घ्यायचं आणि आता ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपण सर्व असं गाळून घेतलं की आपलं खाली बघा आपण ज्यूस छान तयार झालेला आहे। आता हे बघा आपण असं सगळं असं नीट करून आपण सगळा ज्यूस काढून घेतलेला आहे आणि आता आपला ज्यूस खालचा छान तयार झालेला आहे। तर आपण बाजूला ठेवून देऊया। आता यामध्ये आपण थोडंसं काळं मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये चाट मसाला वगैरेही घालू शकता। थोडं चवीनुसार आपण याच्यात घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण सर्व करून घेऊया। आता आपण ग्लासामध्ये सर्व करून घेणार आहोत। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं वरून अजून मीठ घालू शकता। आणि अशा सोप्या पद्धतीने आपल्याला आपण घरच्या घरी संत्र्याचा ज्यूस बनवू शकतो आणि मुलांनाही देऊ शकतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कळवा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत नमस्कार।